ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी. जसं तुमचं घरानं वारकऱ्याचं तसं माझं घरानं वारकऱ्याचं नाही. आणि तुम्ही जिथले मूळचे राहणारे त्या माळी चिंचोल्याची तिथून समोर 1.5 मैलावर फक्त माझं गाव पूर्वेला. आणि तुमच्या माळी चिंचोल्यामध्ये सगळे तिथले लोक माझे नातलग. आणि मी 1933 साली ते गाव सोडलं. 33 पासून तो साधारणतः 38 पर्यंत आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली परमार्थाचं शिक्षण घेतलं. आणि माझ्या सुदैवाने इथे वारकरी पंथाचा मूळ ग्रंथ निर्माण झाला. हे स्थान माझ्या जवळ असल्यामुळे आपल्याकडनं जर या स्थानाची सेवा करता आली तर बरं. आणि म्हणून मी 1939 साली इथे आलो. 39 साली म्हणजे मला तर येऊन 49 वर्ष झाली. तत्पूर्वी थोडासा एक इतिहास आहे, तो थोड्या वेळी सांगेल. या स्थानाचा मूळ इतिहास असा की ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे काशीला जाऊन संन्यास आणि संन्यास घेतल्यानंतर ज्या महाराजांनी त्याला संन्यास दिला ते सुदैवाने आनंदला का येऊ नये, रुक्माबाईची त्यांची गाठ का पडू नये आणि पुत्रवती भाऊ असा आशीर्वाद का मिळू नये, तो मिळाल्यामुळे ज्या नव्या शिष्याला आपण संन्यास दीक्षा दिला तो हिचा पती असल्यामुळे रामेश्वरची यात्रा स्थगित करून विठ्ठलपंत शिधोपर्यंत रुक्माबाईचं काशीला जाऊन विठ्ठलपंताला कष्टाश्रमात आणलं. आणि पुढचा काळ त्यांचा 4 मुलं झाल्यानंतर या मुलाचं वर्तवंत भाव ब्राह्मण समाजाकडे जी प्रार्थना केल्या की आळंदीतल्या त्याने सगळं तुम्ही अगोदर देहांत प्रायश्चित्त घ्या, नंतर मुलांचा आम्ही विचार करू. विठ्ठलपंत रुक्माबाई देहांताच्या प्रायश्चित्ताला गेल्यानंतर या 4 बंधूंनी चर्चा झाली की शुद्धीपत्र घ्यायचं का. निवृत्तार्थाने नाही म्हणून सांगितलं, स्वपन काकाने नाही म्हणून सांगितलं, जो अशुद्ध त्याने शुद्धीपत्र घ्या. मुक्ताबाईने सुद्धा सांगितलं, पण दादादेवाने सांगितलं की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी नाही. शास्त्र म्हणेल जे सांगावे ते राज्य न मानावे, जे घेवावी ते ना म्हणावे विषय. आणि म्हणून ब्राह्मण समाजापुढे गेल्यावर त्या ब्राह्मण समाजाने की तुमची आम्हाला दया येते, पण आम्ही शास्त्रात अपूर्ण आहोत, आमच्यापेक्षा पैठणला विद्वान होतो तिथे आपण आणि त्यांचं जर पत्र आणलं तर आम्ही तुम्हाला शुद्धीपत्राकरता महाराज पैठणला आले. तिथे रेडा बोलवल्या गेला आणि रेडा बोलवल्यामुळे पैठणकडनं सांगले की आम्ही सामान्य आहोत, आपण ईश्वरी अवतार आहात. आणि म्हणून जो रेडा वेद बोलला त्या रेड्यासह वापस आळंदीला जाताना ज्ञानेश्वर महाराज इथे प्रवरा नदी वाहते. आता एक प्रवरा आहे पण या मंदिराच्या उत्तर बाजूने वाहते, त्यावर अगदी मंदिराच्या समोर वाहते. आणि या मंदिराच्या उत्तर बाजूला मोठं गाव होतं, त्याला लाडमोल टेकडी म्हणतात. गव्हर्नमेंटने त्याचं संशोधन केलं आणि इसवी सणापूर्वी 4500 वर्षाची संस्कृत त्या टेकडीवर निघाले. त्या प्रवरेच्या काठी आणि इथं या शंकराच्या मंदिरामध्ये इथे जो हा शिलालेख आहे 7 मुली संस्कृतीचा. ओम नमः करेवीरेश्वराय पिता असा पहिला पुस्तक. तिथे पुढे असते अळविरे महेन दत्तम रूपका नाम संख्या शतकम. पण हा शिलालेख सुद्धा ज्ञानदेवांच्या पूर्वीचा 50 वर्षाचा असला महादेवराव यादवांच्या काळात. आणि या शिलालेखावरून कर हा कंसात शब्द आहे आणि वीरेश्वराय तो करवीरेश्वराय, करवीरेश्वराय नमः. करवीरेश्वराचंही आणि या खांबाला भगवत गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सांगतो ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबांना इथे उठवलं की स्मशानभूमी असावी. मला आतापर्यंत बरेच सांगाडे सापडले जीर्णोद्धार करत असताना,
नदी काठाला स्मशानभूमी असावी, स्मशानभूमी गाव जवळ, अशा स्थितीमध्ये सचिदानंद बाबा इथं आणला असताना महाराजांनी त्यांना उठवलं. त्यांची बायको पाया पडल्यावर महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. तर तिने सांगितले की पती स्मशानात गेलेले आहे. तर महाराजांनी विचारलं सच्चिदानंद, त्यांचं नाव काय? सच्चिदानंद. म्हणजे सच्चिदानंद मरण नसतं. त्याला उठवलं आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीचे लिखाण आणि तो ग्रंथ आपल्या श्रेणीच्या चरणी इथे अर्पण केला. या ग्रंथाने प्रसन्न होऊन आपण ज्या कसायला आणायच्या वया त्या वया ज्ञानेश्वर महाराज सांगले की हा ग्रंथ तू भाषांतराचा लिहिला. भगवंताचं म्हणणं देवाचे मनोगत 10शी मूर्ती, ते देवाचं मनोगत सांगितलं, तुझा अनुभव म्हणून अमृत अनुभव हा ग्रंथ. ही घटना शके 1212 साली. पुढे 15व्या शतकामध्ये संबंध भारतभर जी लाट उसळली, देवळं पाडावी तरी मशिदी तयार करा. दुर्दैवाने या मंदिराचा नंबर लावून ते देऊळ पाडलं गेलं. त्याची पाठीमागं आता दत्त मंदिर म्हणून जी इमारत तीच मशिदच बनवलेली. मशिदी वजा म्हणा त्याला आम्ही ओवरी म्हणतो. त्याच्यात 4 कोटी भांडण झालं ज्या इमारतीचं 1919 साली. आणि इथल्या मुसलमानांनी त्या मशिदीमध्ये बळजबरी नमाज पडण्याचा प्रयत्न केल्यावर हिंदूंनी विरोध केला. हिंदू मुसलमानांमध्ये दंगल होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने 144 कलम लागू केलं 1919 साली. आणि हिंदू अगर मुसलमानांनी कुणी इथं जाऊ नये, कोर्टामार्फत आपला हक्क साबित करून घ्यावा. तर 1928 साली इथल्या मुसलमानांनी नेवासा कोर्टात दावा लावला की आमच्या ताब्यात हिंदू आम्हाला नमाज पडून देत नाही, आम्हाला इथे नमाज पडायची परवानगी मिळाली. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातले चमत्कार वाचतो. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, चांगदेवा करता भिंत चालवली. पण आधुनिक काळामध्ये हा दावा चालवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एका फार मोठ्या माणसाला इथे आणलं असा इतिहास. त्यांचं नाव दादासाहेब करंदीकर. हे राहणारे सातारा, ज्यांनी लोकमान्य टिळकांची चिरोट केस इंग्लंडला जाऊन चालवली अशी प्रसिद्ध होती. करंदीकर, दादासाहेब करंदीकर. आणि इथे नगरचे काही वकील त्यांना भिड घातली, हा जरा गुंतागुंतीचा दावा आहे, आपण जरा याच्यात लक्ष द्या. ते म्हणे मला फुकट काम करायची सवय नाही, पैशाचा आवाज ऐकला म्हणजे माझा बिंदू काम करत असतो. 1928 साली 100 रुपये रोज आणि 100 रुपये रोज आणि सातारा ते नेवासा पेट्रोल अशी त्यांनी मागणी केल्यावर ही लोक तशी तरी मागणी. आणि हे करंदीकर मुंबईला एक दावा चालायला गेले असताना सरदार घरामध्ये त्यांना रात्री 2 वाजता स्वप्न पडलं. आणि स्वप्नात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जागून केलं की नेवाशाला चाल. दुसऱ्यांदा सांगितलं नेवाशाचा दावा तुझ्याशिवाय कोण चालली. आणि तिसऱ्यांदा सांगितलं की नेवाशाला चालतो तुझं वाटू नको. ते गडबडले ते ग्रस्त. त्याने ड्रायव्हरला बोलवलं, ज्याचा दावा चालवायला गेली त्याची केस त्याच्या ताब्यात दिली आणि नेवाशाला 1 महिनाभर राहून विनामूल्य हा दावा चालवला. आणि त्याच्यानंतर ती ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण सुद्धा नव्हती. तर असा हा या मंदिराचा मूळ इतिहास. ज्ञानेश्वर महाराज आल्यापासून तर हिंदू मुसलमानाच्या दाव्यापर्यंतचा इतिहास. त्याच्यानंतर चालू थोडासा एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की बराच काळ मध्ये गेलेला आहे आणि ही इमारत पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आज निदान याची किंमत 40 लाखाच्या वर निश्चित असावी संपूर्ण परिसराचं. आणि त्या काळात इथं निव्वळ सामान्य देऊळ असेल, हे रूपांतर एवढं कसं काय झालं याला काही इतिहास असेल सांगतो. आता आपण ज्या देवघरात बसतो हे देवघर एका वकिलांनी बांधलं 1901 साली. त्यांचं नाव त्र्यंबक कृष्णाजी जोशी. आणि याच्या पुढे एक बारकासा मंडप होता. त्याच्या अगोदर एक लाकडाचं मंदिर होतं. मुसलमानाने देऊळ पाडल्यावर मात्र 200-300 वर्षात या खांबावर काय संरक्षण असावं याचा इतिहास नाही. पण जळक्याची पाटील आणि जोशी वकील
यांचा इतिहास आमच्याजवळ उपलब्ध आहे. आणि मग या आपण जो प्रश्न विचारला एवढ्या मोठ्या इमारतीचा, तर 1947 साली इथे स्थानिक लोकांच्या मदतीने ही संस्था काढल्या गेली, जिचं नाव श्री ज्ञानेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ असं ठेवण्यात 16/6/47 आणि त्याच्यानंतर मग माझे गुरु मामा दांडेकर यांच्या सल्ल्याने माझे स्नेह होते कॉर्पोरेशनची चीफ इंजिनियर सगळी नोरगावकर यांच्या मदतीने आणि हा मोठा नकाशा आला. आणि मोठा नकाशा प्रत्यक्ष कामाला पहिला नकाशा अपुरा वाटला, दुसरा नकाशा सुद्धा मोठा झाला म्हणून नको वाटला आणि तिसरा नकाशाच्या रूपांतर या चौथ्या नकाशाचा, कारण त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचा हात असावा असं दिसतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा होती की आपल्या वैभवाला शोधेल असं हे मंदिर व्हावं. नाही तर पहिला प्लॅन आमचा 12,000चा, दुसरा 85,000चा, तिसरा 60,000चा आणि धरताना 1.5 लाखाचा धरला, लागताना 5 लाख लागले. किती वर्षापूर्वी लागले 5 लाख? याला जवळ 32 वर्ष झाली काम सुरू. 50 लाखाची इमारत ज्या काळात गौंड्याला 2 रुपये रोज होता, बाई 12 आणि गड्याला 1 रुपये, अशा वेळी त्याला 5 लाख. हे सगळं काम आपल्या निगराणीमध्ये म्हणजे मंडळ मी त्याच्यातला एक सेवक. तरी विशेष आम्हाला ते दिसायला मला असं विचारायचं की हे कार्य करीत असताना विघ्न तर बरेच आहेत असतील. विघ्न येतात. आता जिथे ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांना घेऊन आले, तुकाराम महाराजांना घेऊन आले, आपण सामान्य लोक आहोत आणि आपल्या पंथाच्या लोकांना विघ्न सहन करायची सवय आहे, त्यामुळे आपणही ती विघ्न सहन करावी. त्याला काही इलाज नाही दुसरा. विघ्न येतात पण देव पाठीशी असतो. तुका म्हणजे सत्यकर्म व्हावे सहाय्य. भगवान साहेब कमी पडलं नाही. मामासाहेब दांडेकर आयुष्यभर पैशाला न शिवलेली, पण या कामाकरता त्यांनी संपूर्ण मदत केली. शेवटी याचं नाव बदलवलं, घटना तयार केली. त्यावेळेस त्याने सांगितलं की आताशी तुझं काम पूर्ण झालं. सापडत नाही. 1901 साली हा थोडा तिरपा खांब म्हणून या दाराच्या टेबलमध्ये घेण्याकरता इथून 18 फुटापर्यंत खाली खोलले नाही. 18 फुटापर्यंत खाली खांब नाही लागला, मग रक्त येऊ लागलं, भोंगे निघू लागले आणि मग ती लोक घाबरले. मी त्यांची मुलाखत घेतली. रंगनाथ पंत डोकरस या नावाचे जोशी वकिलाचे क्लार्क होते, त्यांनी इथं सुपरविजन केली. त्याला म्हटलं अरे बाबा हा खांब तिरपा का ठेवला? अरे म्हणे भाऊ आम्ही 18 फुटापर्यंत खाली खोललो, भोंगे रक्त निघू लागलो. आम्ही वर्तमानपत्रामध्ये या खांबाच्या खोदकामाबद्दल असं वाचलेलं आहे की तिथं रक्त वगैरे निघालं आणि तुम्ही प्रयत्न करू नका असं मौलीनं स्वप्नात सांगितलं. कारण माऊलीची इच्छा दिसते की ही जागा हलवू नये, कारण हे मोठं जाजीमेल असतं. आता काय माझा 49 वर्षाचं इथं वास्तव्य असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी यात वादच नाही. ज्ञानेश्वर महाराजांची चमत्कार होतात त्यात हे अजिबात दुमत नाही. तुम्हाला त्याचा एक चमत्कार सांगितला तर हक्क होणार. 54 साली आम्ही तळघरावर स्लॅब टाकत होतो आणि पैसा नव्हता सोबत, सगळं दिवसभर मधून जमले गेले. त्यामुळे ह्या वेळेस साधारणतः 6च्या दरम्यान मधून जायला लागले. हत्ती नक्षत्राचं 3रं चरण होते. मेघगर्जना सुरू झाली, पाऊस सुद्धा सुरू झाला आणि माल काढवलेला होता काँग्रेसचा आणि 2 फुटास काम राहिलं होतं. माझे हातपाय गळून गेले की आता आपलं काम पैसा वाया गेला. 8-10 हजार रुपये पाण्यात गेले. गावातले लोक आले श्रमदान करण्याकरता आणि वडारी थांबले. गावात पाऊस गुडघेत पाणी, या शेजारच्या मळ्यामध्ये पाणी गुडघेत, या टेकडीवर पाणी. 5 एकर 18 गुंठ्यामध्ये एक थेंब नव्हता, एक थेंब. आश्चर्य. हे 1954 सालची गोष्ट. 1954 सालची गोष्ट. आणि खालच्या तळावर स्लॅब एक थेंब नाही. पाणी चाललेलं, मेघ गर्जना सुरू.
दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर मग अथांग पाऊस सुरू झाला. असा हा या माऊलीच्या स्थळाचा इतिहास आहे. आपण इथे येतात दर्शन माऊलीची सेवा करायला, याबद्दल आमच्या संस्थांच्या वतीने धन्यवाद. आपण आशीर्वाद महाराज. माऊली आपल्याला